राजीव गांधी ने एक बार कहा था कि करप्शन भारत में इतना है कि मैं सेंटर से 100 पैसा भेजता हूं तो नीचे पहुंचते पहुंचते लोगों के पास केवल 14 पैसा पहुंच पाता है। 86 पैसा यह करप्शन की भेंट चढ़ जाता है। यह उन्होंने अपनी मजबूरी व्यक्त की थी, लाचारी व्यक्त की थी, लेकिन इसका कोई समाधान, इसकी कोई रेमेडी वह नहीं दे पाए। इस चैलेंज को इंडिपेंडेंट इंडिया में किसी प्राइम मिनिस्टर ने स्वीकार किया है तो हमारे प्राइम मिनिस्टर मोदी जी ने स्वीकार किया। और आपने देखा होगा कि जनधन, आधार और मोबाइल की एक ऐसी ट्रिनिटी उन्होंने तैयार कर दी कि आज दिल्ली के बैंक से यदि 100 पैसा चलता है तो 100 का 100 पैसा आपकी पॉकेट में होता है। एक पैसा भी करप्शन को नहीं चलने पाता है। സഹോദരീ സഹോദരന്മാരെ, നമ്മുടെ മുൻ പ്രധാനമന്ത്രി നമ്മുടെ രാജ്യത്തെ അഴിമതിയെക്കുറിച്ച് പറയുകയുണ്ടായി. നമ്മുടെ രാജ്യത്തെ അഴിമതി ഇത്രത്തോളമാണ്, കേന്ദ്രത്തിൽ നിന്ന് 100 പൈസ അയച്ചു കൊടുത്തിട്ടുണ്ടെങ്കിൽ 16 പൈസ മാത്രമാണ് താഴെത്തട്ടിലേക്ക് എത്തുന്നത്. ബാക്കി 14 പൈസ മാത്രമാണ് താഴെത്തട്ടിലേക്ക് എത്തുന്നത്. ബാക്കി 86 പൈസയും അഴിമതിയിൽ കുഴിച്ച് ഇരിക്കുകയാണ്. ഈ വെല്ലുവിളിക്ക് ഒരു മാറ്റം വരുത്താൻ അദ്ദേഹം കൊണ്ട് സാധിച്ചിട്ടില്ല. പക്ഷെ ഈ വെല്ലുവിളി ഏറ്റെടുത്തത് നരേന്ദ്രമോദിജിയാണ്. ജൻധൻ അക്കൗണ്ട് വഴി, മൊബൈൽ ട്രാൻസാക്ഷൻ വഴി ഇപ്പോൾ 100 പൈസ അയച്ചിട്ടുണ്ടെങ്കിൽ 100 പൈസയും ജനങ്ങളുടെ അക്കൗണ്ടിലേക്ക് തന്നെ കിട്ടുന്ന സ്ഥിതിയിലേക്ക് മാറിയിരിക്കുന്നു. आपने देखा होगा पहले जब यहां पर इंफ्रास्ट्रक्चर सेक्टर में तेजी से डेवलपमेंट हुआ है, पहले रोड्स बनती थी पर डे 9 to 10 किलोमीटर हाईवेज बनती थी, लेकिन मोदी जी के प्राइम मिनिस्टर बनने के बाद पर डे 38 to 40 किलोमीटर सड़कों का निर्माण हो रहा है. പ്രിയപ്പെട്ടവരെ, അടിസ്ഥാന സൗകര്യ വികസനത്തിൽ വലിയൊരു കുതിച്ചുചാട്ടം തന്നെയാണ് നമ്മുടെ നാട്ടിൽ ഉണ്ടായിരിക്കുന്നത്. മോദിജിയുടെ സർക്കാർ വരുന്നതിന് മുൻപ് ഒരു ദിവസം 9 മുതൽ 10 കിലോമീറ്റർ വരെയാണ് ദേശീയപാതകളുടെ വികസനം നടന്നിരുന്നെങ്കിൽ ഇന്ന് 38 മുതൽ 40 കിലോമീറ്റർ വരെയുള്ള ദേശീയപാതയുടെ വികസനങ്ങൾ നടക്കുന്നുണ്ട്. डिजिटल इंफ्रास्ट्रक्चर तेजी से हमारे देश में बढ़ा है और आपको मालूम है इस समय 5G हमारी कंट्री में रोल आउट हो रहा है और 6G की हम लोगों ने प्लानिंग कर ली है. डिजिटल इंफ्रास्ट्रक्चर का करिश्मा यह है कि भारत दुनिया की पहली कंट्री है जहां पर कि डिजिटल ट्रांजैक्शन पूरे वर्ल्ड का 46% यदि किसी कंट्री में हो रहा है तो भारत में हो रहा है. ഡിജിറ്റൽ അടിസ്ഥാന സൗകര്യങ്ങൾ വളരെ വലിയ രീതിയിൽ ഇപ്പോൾ നമ്മുടെ രാജ്യത്ത് വളർന്നുകൊണ്ടിരിക്കുകയാണ്. ഡിജിറ്റൽ സംവിധാനം വളരെ വലിയ രീതിയിൽ മാറിയിരിക്കുന്നു. 5G തന്നെ അപ്രത്യക്ഷമായിക്കൊണ്ടിരിക്കുകയാണ്. ഇനി 6G വരാൻ വേണ്ടിയിട്ട് പോവുകയാണ്. ലോകത്തിലെ മുഴുവൻ ഡിജിറ്റൽ ട്രാൻസാക്ഷന്റെയും 46% സംഭവിക്കുന്നത് നമ്മുടെ രാജ്യത്ത് തന്നെയാണ്. बराबर पंडित जवाहरलाल नेहरू जो हमारे फर्स्ट प्राइम मिनिस्टर थे उन्होंने भी, इंदिरा गांधी हमारी दूसरी प्राइम मिनिस्टर थी उन्होंने भी, और राहुल गांधी बार बार ये कहते रहे हम गरीबी हटाएंगे, गरीबी को, पॉवर्टी को हम इस कंट्री से एलिमिनेट करेंगे. लेकिन बहनों भाइयों, वो पॉवर्टी को एलिमिनेट नहीं कर पाए. इंडिपेंडेंट इंडिया में पहली बार प्राइम मिनिस्टर मोदी ने 25 करोड़ लोगों को पॉवर्टी लाइन से बाहर करने में कामयाबी हासिल की है. यह एक मेजर अचीवमेंट है और वर्ल्ड की बहुत सारी कंट्रीज के द्वारा इसको एप्रिशिएट किया जा रहा है.